मराठ्यांची दहशत आता दिल्लीनेही घेतली आहे। मराठा समाज एकत्र आल्यावर मतात रूपांतर होतंय हे सर्वांनीच पाहिले, अशी प्रतिक्रिया मनोज जरांगेंनी दिली आहे। 8 तारखेला अंतरवाली सराटीमध्ये पुन्हा उपोषण होणार आहे आणि जर सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणीचा प्रश्न मार्गी लागला नाही तर 288 विधानसभा मतदारसंघांमध्ये उमेदवार उभे करणार असा इशारा जरांगेंनी दिला। जरांगे पाटील यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी विष्णू बुर्गे यांनी। मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं होतं पाडायचंय त्यांना पाडा आणि त्यानंतरची ही निवडणूक झाली। आपण पाहतोय महाविकास आघाडी असेल किंवा इतर काँग्रेसला सुद्धा 13 जागा मिळाल्यात। याचाच अर्थ महाविकास आघाडी मोठ्या प्रमाणावरती मताधिक्य घेऊन त्यांच्या जागा निवडून आलेल्या आहेत। जर हाच सगळा पॅटर्न मनोज जरांगे पाटील जर महाराष्ट्रात विधानसभेत करतील तर त्याच्याकडे सगळं कसं पाहता आणि उपोषणाचं किंवा या सगळ्या आरक्षणाचा मार्ग सुटला नाही तर प्रक्रिया काय असेल तुमची? आरक्षणाचा मार्ग नाही सुटला तुम्ही सगळ्या जाती धर्माच्या 288 उमेदवार उभे करणार आहे आणि त्या निर्वुळ बी पाडलेली 2 उपमुख्यमंत्र्यांची मी स्वतःच करीत असतो। मराठी मुसलमानाचा एक, धनगराचा एक, 12 बोलीचा दाराचा एक, दलिताचं एक, लिंगायताचं एक, हो दे सगळ्याची गोरगरीबात देणार बनीना ते समुद्रात का बसणार उपमुख्यमंत्री आमची तिकडे सह्याद्वार पण हे यांना मात्र घालणार सोडणार नाही। अनपेक्षित जे महाविकास आघाडीच्या हाती जे कौल आले तशा पद्धतीचं चित्र असेल असं वाटतं त्यानंतरचं कधीही मराठा 100% चालणार आहे कधीही, कारण तो स्वतःच्या मुलाच्या बाजून राहणार आहे, नेत्याच्या बाजून नाही राहणार। बस आमच्या गोरगरिबाच्या मतावर यांचे लेकरं मोठे झाले, आमच्या सोडायला पाठीचा काय मतात रूपांतर होतंय हे उभ्या महाराष्ट्राने बघितलं आणि ह्या मराठ्यांची दहशत मात्र आता दिल्लीने बी घेतली। पुढच्या काळात जर थांबवायचं असेल तर आम्हाला द्या, आम्हाला राजकारणात जायचं नाही। तुम्हाला हे माझं खरोखर विनंतीपूर्वक सूचक विधान आहे, तुम्ही शहाणे व्हा, नसता पुढं मात्र तुमचं काही खरं नाही। विष्णू बुर्गे, 24 तास, अंतरवली, सराठी।